हा, प्रॅक्टिस सेट आपला 1.1 चालू केलेला आहे. तर त्याच्यामधला सेकंड क्वेश्चन पहा. If the coordinate of A is x and that of B is y, find distance AB. पहा, A चा कोऑर्डिनेट आहे x आणि B चा कोऑर्डिनेट आहे y आणि खाली आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. 6 एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर त्याच्या आधारे आपल्याला इथे डिस्टन्स AB शोधायचं आहे. आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे पहा. तर इथे पहा, फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ इथे. तर स्टार्टिंगला आपण एक्झाम्पल लिहून घेतो इथे. x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 7 दिलेला आहे. म्हणजे जिथे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज coordinate of point A is x, sorry, A is x दिलेला आहे, is equal to 1 आहे. Similarly, coordinate of point B is coordinate of point B is y आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 7 दिलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स काढायचं असेल 2 पॉइंट्स मधलं तर लार्जर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा आहे. हियर 7 is greater than 1 and therefore distance AB is equal to 7 minus 1. म्हणजेच डिस्टन्स AB is equal to 6 मिळणार आहे. ओके, तर हे आपल्याला एक्झाम्पल अशा पद्धतीने सोडवायचं आणि डिस्टन्स AB लिहायचं आहे. ओके, आता सेकंड एक्झाम्पल पहा. इकडे सोडवू आपण या साइडला. आता इथे एक्झाम्पल सोडवत असताना इथे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत तर ते मी इथे लिहून घेतो. थोडी शॉर्टकट सोडवतोय, वेळ घालवायला नको जास्त, आपल्याकडे वेळ कमी आहे. इथे पहा, A चा कोऑर्डिनेट म्हणजेच x इज इक्वल टू 6 दिलेला आहे. ठीक आहे, हे पण आपण डिटेल घेऊ नंतर मग घेऊ. पहा, सेकंड मध्ये x इज इक्वल टू 6 आहे, y इज इक्वल टू -2 आहे. सेम टू सेम असं जर आपल्याला सोडवायचं असेल तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज x इज इक्वल टू 6 आहे. आणखीन कोऑर्डिनेट of point B is y is equal to 7. Here, sorry, y is equal to -2 आहे. Just a minute. -2. Here 6 is greater than -2 and therefore distance AB is equal to larger coordinate minus smaller coordinate. म्हणजे 6 minus -2 आले, इथे डबल मायनस साइन आलं म्हणून हे -2 ब्रॅकेट मध्ये ठेवले. मायनस मायनस बिकम प्लस होतात, 6 + 2. therefore distance AB is equal to 8. distance AB is equal to 8. तर इथे आपण आन्सर मिळवलेला आहे. इथे ते बॉक्स मध्ये ठेवतो. तर हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं
आहे. ओके, आता आपण इथे थर्ड एक्झाम्पलला आलो. थर्ड एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. आता हे थर्ड एक्झाम्पल इथे लिहून घेतो पहा. एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे -3 आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे 7. तर हे या अगोदर एक्झाम्पल सोडवलेले आहेत, तर त्याचाच इथे मॅटर यूज केलेला आहे वेळ वाचवण्यासाठी. इथे पहा, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज x इज इक्वल टू -3 and coordinate of point B is y is equal to 7. Here 7 is greater than -3. Positive number is always greater than negative number. Okay, therefore 7 is greater than -3. Therefore distance AB is equal to greater number minus smaller number, म्हणजे smaller coordinate -3. इथे मायनस मायनस डबल वेळा आलं म्हणून इथे ब्रॅकेट मध्ये ठेवायचं आहे, आणि हे मायनस मायनस प्लस होतात. 7 + 3 10 युनिट्स येईल. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 10 मिळालं. नेक्स्ट पहा, फोर्थ एक्झाम्पल इथे आहे. पहा फोर्थ एक्झाम्पल, ते सोडवू. एक्स ची व्हॅल्यू आहे -4 आणि y ची व्हॅल्यू आहे -5. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज x इज इक्वल टू -4. That of coordinate of point B is -5 आहे. -5. Here -4 is greater than -5. Distance AB is equal to -4 minus -5 होईल, and therefore -4 plus 5 होईल, आणि त्याच्यामुळं हे डिस्टन्स आपल्याला इथे 1 मिळेल. 1 युनिट इतकं मिळेल. ओके, 5 पहा. आता इथे x इज इक्वल टू -3, y इज इक्वल टू -6. ओके, फिफ्थ एक्झाम्पल. आता इथे पहा, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज x इज इक्वल टू -3 and that of coordinate of point B is y is equal to -6. Here -3 is greater than -6 and therefore distance AB is equal to -3 minus -6 घ्यायचे. इथे मायनस मायनस बिकम प्लस होतात. -3 + 6. इथे साइन डिफरंट असल्यामुळं लार्जर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आहे. अर्थातच इथे लार्जर नंबरचं साइन पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्हच येणार, आणि डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्हच येतं. डिस्टन्स AB इज इक्वल टू 3 मिळालेलं आहे. ओके, हा. आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा. ओके, इथे आहे पहा 6. x is equal to 4 and y is equal to -8. Coordinate of point A is x is equal to 4 and coordinate of point B is y is equal to -8. आता in this case 4 is greater than -8 and therefore distance AB is equal to 4 minus -8, आणि त्याच्यामुळे हे मायनस मायनस प्लस होणार आहे. 4 + 8 येतील आणि आन्सर येणार आहे 12. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 12. ओके, इथे हा क्वेश्चन संपलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो find which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. म्हणजे आता इथे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे
तर या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला बिटवीननेस शोधून काढायचं आहे, प्रॉपर्टी जी आहे ती, आणि ते पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. असतील तर ते कोलिनियर आहेत की नाही तर हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, आता एक्झाम्पल सोडवत असताना पहा, इथे आपण स्टार्टिंगला फर्स्ट एक्झाम्पल पहा. इथे फर्स्ट, distance PR is equal to 7, distance PQ is equal to 10, distance QR is equal to 3. तर आपण बिटवीननेस प्रॉपर्टी आपण स्टडी केलेला आहे. तर आता इथे मी स्टार्टिंगला काय करतोय पहा, दिलेली जी डिस्टन्स आहे तर ती अगोदर लिहून घेतोय. इथे मी दिलेली डिस्टन्स पहा, डिस्टन्स PR, आन्सर लिहिताना डिस्टन्स PR is equal to 7, distance PQ is equal to 10, distance QR is equal to 3. गिवन लिहायचं इथे, गिवन हे दिलेलं आहे. आता याच्या आधारे पहा, आपल्याला इथे लार्जेस्ट डिस्टन्स आपण इथे शोधायचं आहे. इथे जर पाहिलं तर लार्जेस्ट डिस्टन्स इथे 10 आहे पहा. आता रिमेनिंग 2 डिस्टन्सेस आहेत तर त्यांची आपल्याला सम घ्यायची आहे. पहा कशी घ्यायची ती. इथे रिमेनिंग 2 डिस्टन्स पहा, इकडे मी ग्रीन कलरने दाखवतो ती, ही पहा ग्रीन कलरनी, हे रेड कलरने दाखवले ते लार्जेस्ट आहे, आणि ही रिमेनिंग 2 डिस्टन्सेस आहेत तर त्यांची सम घ्यायची आहे आपल्याला. कशी पहा, डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू पहा 7 प्लस 3 10 मिळालं. तर याला आपण नंबर 1 द्यायचा आहे. आणि जे लार्जेस्ट डिस्टन्स आहे ते मी इथे लिहितोय पहा, डिस्टन्स PQ इज इक्वल टू 10, याला नंबर दिला, सेकंड नंबर दिला 2. पहा आता इथे फ्रॉम 1 and 2 पहा, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 इथे RHS इक्वल आहे पहा, RHS इक्वल आहे. इथे पहा 10 आहे, इथे पण 10 आहे. RHS इक्वल असल्यामुळं आपण LHS इक्वल घ्यायची आहे. LHS कुठे आहे, इथे आहे पहा, हे येलो कलरने दाखवले ना, तर हे आपल्याला इक्वल घ्यायचं आहे. आता पहा मी इक्वल घेतोय, डिस्टन्स PR, देअरफॉर डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR, सॉरी जस्ट अ मिनिट, डिस्टन्स QR is equal to distance PQ from 1 and 2. आता पहा इथे आपण बिटवीननेस आपल्याला इथे आपण आता लिहू शकतो याच्या आधारे. इथं रिपीट झाले की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. पहा कोणतं लेटर इथे रिपीट झाले पहा, R झालेलं आहे पहा, आणि हे साईडला घ्यायचे आहेत. म्हणजेच आपण हे लिहिताना R वन साईडला P घ्यायचे आहेत आणि अदर साईडला Q घ्यायचे आहेत. ओके, आणि मग आपण इथे लिहू शकतो बिटवीननेस, पॉइंट R लाईज बिटवीन, देअरफॉर पॉइंट R lies between shortcut लिहिले मी ते, points P and Q. Point R lies between points P and Q. म्हणजे जे पॉइंट्स कोलिनियर आहेत हे लक्षात घ्या. therefore points
P R Q are collinear, म्हणजेच एकाच रेषेत आहेत ते. तर हे स्टेटमेंट आपण इथेही लिहू शकतो. या स्टेटमेंट नंतर इथे स्टेटमेंट हे लिहिलं तरी सुद्धा चालतं, किंवा लास्टला लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके. आता नेक्स्ट पहा.